आज आपण ओळख करून घेणार आहोत आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याची. जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी, अशी क्रांतिकारी शपथ घेणारे लहुजी साळवे, माहितीये, हे होते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले एक महत्त्वाचे क्रांतिकारक आणि मार्गदर्शक. त्यांनी आपलं अख्खं आयुष्य देशसेवेसाठी दिलं. चला, त्यांच्या कामाचे काही महत्त्वाचे पैलू बघूया. पहिलं म्हणजे लहुजींचा जन्म झाला 1794 मध्ये. लहानपणीच वडिलांकडून मल्लविद्या आणि लष्करी शिक्षण घेतलं. मग 1817 मध्ये जे खडकीचं युद्ध झालं ना, त्यात त्यांनी इंग्रजांविरुद्ध जबरदस्त शौर्य दाखवलं. आणि याच युद्धानंतर त्यांनी ती प्रतिज्ञा घेतली, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची. दुसरं म्हणजे 1822 साली पुण्यात त्यांनी देशातला पहिला आखाडा सुरू केला. एक युद्धकौशल्य प्रशिक्षण केंद्रच होतं ते. इथं कोण शिकले तर वासुदेव बळवंत फडके, अगदी तरुणपणी बाळ गंगाधर टिळकसुद्धा. या सगळ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलं, आश्रय दिला आणि 1857च्या उठावासाठी अनेक क्रांतिकारक त्यांनीच तयार केले. आणि तिसरं, फक्त लढाईच नाही त्यांचं सामाजिक कामही मोठं होतं. त्यांनी काय केलं तर अस्पृश्य मानल्या गेलेल्या तरुणांना एकत्र आणलं आणि 1823 मध्ये सार्वजनिक विहीर बांधली. एवढंच नाही तर ज्योतिराव फुल्यांना प्रौढ शिक्षण शाळा काढायला 1847 आणि वाचनालय उभारायलाही 1853 मदत केली. आणि 1876च्या दुष्काळात तर त्यांनी अन्नछत्र पण चालवलं. म्हणजे बघा, लहुजी वस्ताद साळवे हे फक्त लढवय्ये नव्हते, तर ते होते क्रांतिकारकांचे गुरु, एक दूरदृष्टीचे समाजसुधारक आणि स्वातंत्र्याच्या सशस्त्र क्रांतीचे खरे मार्गदर्शक.